श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा रविवारी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे। या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते, तसेच वही, पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते। परंपरेनुसार या दिवशी भावांनी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे, कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा। त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते। कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करते। या वर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे। त्यामुळे सकाळी 11:15 वाजेची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार आहे। तसेच सकाळी 4:51 पासून सकाळी 5:43 ब्रह्ममुहूर्त असणार आहे। तर या ब्रह्ममुहूर्तावर जर आपण कोणतेही उपाय किंवा सेवा केली तर त्या केलेल्या उपायाचं आणि सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला दुपारी 1:54 पासून ते दुपारी 2:38 विजय मुहूर्त असणार आहे। तर संध्याकाळी 5:34 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोधुली मुहूर्त असणार आहे। त्यामुळे या मुहूर्तांमध्येच भाऊबीजेची पूजा करण्याला जास्तीत जास्त लोकांना प्राधान्य हे द्यायचं आहे। यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे। यमाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला आगत्यापूर्वक जेवायला बोलवले होते। यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे। या दिवशी यमराजाने आपल्या बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो। या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते। असे केल्याने त्याला त्या वर्षी यमापासून भय नसते असे समज आहे। यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो। तसेच या शुभ दिवशी अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आज आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या दीर्घायुष्यासाठी, कोणालाही अपमृत्यू न येण्याकरता आपल्याला इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या व आपल्या भावाच्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट, विघ्न हे येणार नाही। आपल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याचं आयुष्य वाढेल। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे, त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान हे केलं जातं। त्याचबरोबर आज आहे भाऊबीज, त्याचबरोबर आहे यमद्वितीया, म्हणून आवर्जून प्रत्येकाने यमाच्या नावाने दीपदान हे करायचं आहे। त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे। सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला। यमुना आपल्या भाऊ यमरायाला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे, पण यमराज व्यस्त असल्याने यमुनेबद्दल बोलायचे टाळायचे। कार्तिक शुक्ल द्वितीयेला अचानक यमराज आपल्या दारात उभे राहिलेले पाहून यमुनेला आनंद झाला। त्याने आनंद होऊन आपल्या भावाचे स्वागत केले आणि आपल्या भावाला भोजन दिले। यावर प्रसन्न होऊन यमराजाने बहिणीला वर मागण्यास सांगितले। तेव्हा बहीण यमुनेने आपल्या भावाला सांगितले की दरवर्षी या दिवशी तो तिच्या घरी जेवायला येईल आणि या दिवशी ज्या बहिणी आपल्या भावाला ओवाळतील आणि त्याला प्रेमाने गोडधोडाचं जेवण जेवू घालतील त्याला तुझी भीती नसावी। तसेच जी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळक लावेल त्याला कधीही अपमृत्यूचं भय नसेल। यमराजने तथास्तु म्हटले आणि ते यमपुरीला गेले। त्यामुळे असे म्हटले जाते की जो भाऊ या दिवशी यमुनेत स्नान करतो आणि आपल्या बहिणीचं आदरातिथ्य पूर्ण भक्तिभावाने स्वीकारतो, त्याच्या बहिणीला आणि भावाला यमाचे भय नसते। आणि तेव्हापासून या द्वितीयेला यमद्वितीया असं म्हटलं जातं आणि भाऊबीजेचा हा सण जो आहे तो साजरा केला जातो।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला रात्री 9 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. जेव्हा आपल्या घरातले प्रत्येक सदस्य घरामध्ये येतील त्यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कणकेपासून दिवा हा तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा. तर आपल्याला कणिक घट्ट मळायचं, मळताना त्याच्यामध्ये आपल्याला मीठ किंवा तेल काहीही घालायचं नाही आहे, फक्त कणिक घट्ट मळायचं आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा. आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला 4 लांबवाती टाकायच्यात, अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करायचा आहे. आता ह्या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता दिवा एवढा मोठा बनवा की जेणेकरून हा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे. हा दिवा आपल्याला यमाच्या नावाने लावायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला लावायचा आहे. आता बरेच लोकांना प्रश्न पडेल की दक्षिण दिशा म्हणजे आमच्या घरामध्ये कुठे आहे, तर ते प्रश्न पडतो. तर तुम्हाला घरामध्ये हा दिवा लावायचा नाही आहे, तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि यमराजांना आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करून द्यायचा नाही आहे. म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे. आता हा दिवा लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. डायरेक्ट जमिनीवर तुम्हाला ठेवायचा नाही आहे, थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर हा दिवा ठेवा. ह्या दिवाला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो बाहेरच जाऊन प्रज्वलित करायचा आहे. सगळ्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. हा दिवा चुकूनही तुम्हाला घरामधनं प्रज्वलित करून न्यायचा नाही आहे. दिवा बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे बाहेरच प्रज्वलित करायचा आहे. एकदा हा दिवा तुम्ही प्रज्वलित केला की तुम्हाला घरामध्ये येऊन जायचं आहे. सारखं बाहेर जाऊन तुम्हाला पाहायचं नाही आहे की हा दिवा जो आहे तो प्रज्वलित आहे की नाही आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची, एकदा हा दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्याला कोणत्याही कामानिमित्त घराच्या बाहेर जायचं नाही आहे. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा जो आहे तिकडनं उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान आहे. यमद्वितीयेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे अपमृत्यू टळतो, म्हणजेच काय तर अपघाती मृत्यू जो आहे तो टळतो. कधीही आपल्याला अकाली मरण हे येत नाही. आपल्याला त्याचबरोबर आपल्या भावाला आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला कधीही अपमृत्यू येत नाही आणि आपल्याला यमाचं भयसुद्धा राहत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.